मी आशा सोडली होती जगायची. आता आपल्याकडे तर पैसे नाही, आपण एवढा पैसा लावू शकत नाही, घरून कंडिशन नाजूक आहे, प्लस जेंट्स नाही सोबत आपल्या कोणी, आपण एकटं तरी काय करणार आहे, नाही जगू शकत. मग जेव्हा आगाशे सरांनी सांगितलं की तुम्ही संवेदना संस्थेकडे जा, ते तुम्हाला मदत करतील, काही ना काही मदत करतील, त्यांची मदत झाल्यानंतर तुम्हाला ऑपरेशनला पैसा कामी येईल, म्हणून आम्ही इथपर्यंत ॲड्रेस विचारत आलो. आणि खरंच आपल्या संस्थेने मला खूप बऱ्यापैकी मदत केली. त्यामुळे आज मी खरंच उभी पण आहे, मुलांचं संगोपन करते आणि खूप आनंद वाटतोय मला. आता एवढं लांबून येण्याचं कारण एवढंच आहे की फक्त एकदा मॅडमला जाऊन भेटावं, संस्थेला भेटावं, त्यांचे आभार व्यक्त करावे, त्यासाठी मला येण्याचं धैर्य केलं. तर मी घरी आम्ही एक मुलगा एक मुलगी आहे मला, आणि 2 मुलं मीच राहते. आई वडिलांची फॅमिली आहे, पण मी डिवाइड म्हणजे वेगळी राहते माझी मुलांना घेऊन. म्हणजे मी सगळं हारले होते की जगायची, म्हणजे मला का तर जेंट्स ते एक्सपायर झाले, मुलांचे बाबा एक्सपायर झाले, नंतर एकटी होते. एकटी करत करत मी असंच भरपूर दिवस मुलांना 3-4 वर्ष सांभाळ केला. करत मशीनचं काम करत एक दिवस असंच पाय दुखायला लागला, पायामध्ये पस झाला. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर बोलले की इथे तर काय उपाय होऊ शकत नाही, तुम्ही पुण्याला जा. पुण्याला आले. इथं आल्यानंतर पैसा नव्हता, त्यामुळे आम्ही साईबाबा हॉस्पिटलला गेलो. साईबाबा शिर्डीला गेलो. शिर्डीला ऑपरेशन केलं. त्यांनी ऑपरेशन केलं. 4 दिवस 5 दिवस 8 दिवस वाट पाहिली. टाक्यातून पू वाहण्यासारखं सुरूच होतं, त्रास पण सुरू होता. मग इथं रिटर्न आलो, शिर्डीवरून सुट्टी घेतली, घरी आलो. घरी आल्यानंतर एकाने सांगितलं असंच की आगाशे सर म्हणून आहेत, आमचे पाहुणे राहतात पुण्यामध्ये, त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही अपॉइंटमेंट घ्या सरांची, सर काय म्हणतात बघा. आलो त्यांच्याकडे, त्यांनी सगळं सांगितलं, याला सर्जरी करावं लागेल, खूप मोठा खर्च आहे वगैरे. पण म्हटलं मग एवढा खर्च आहे तर आपण करू काय शकतो, आपल्याकडे काही नाहीये पण विकण्यासारखं करण्यासारखं. सरांनी ऑप्शन सांगितला की आमची ही संस्था आहे, संस्थेला तुम्ही एकदा जाऊन भेट द्या, ते तुम्हाला मदत करतील. म्हणून मग आम्ही इथपर्यंत आलो. आणि खरंच संस्थेला भेटल्यानंतर मला मदत भेटली अशी की म्हणजे ऑपरेशन करायला आम्ही तयार झालो, की नाही तर मला हे ऑपरेशन करणं शक्यच नव्हतं. एवढी आपल्याकडे पैसेच नव्हते एवढे, तर कशाचे आपण करणार, आधार काय नाही करणार. मी हेच सोडला होता, जगण्याची उमेद सोडली होती. की मग जेव्हा इथं आलो, संस्थेला भेटलो, मॅडमला पण भेटले, मॅडमला म्हणलं मला काही करा पण एकदा माझ्या पायावर मला उभं करा, की मला माझ्या मुलांना वाऱ्यावर नाही सोडायचं. ते गेले पण, मुलांचे बाबा गेले पण आपल्याला नाही सोडतायत. काही कर, मी नाही मला मशीनचं काम करता आलं ते मी माझे धुणं भांडे करत पण मुलांना मोठं करत. खूप म्हणजे अशी होती. आणि मी मरणार तर नाहीच आहे, पायामुळे लोक काही मरत नाहीत, असे मोठमोठे आजार झाल्यावर मरतील. माझा पाय एक वेळेस काढून टाकायची गरज पडली तर चालेल, मी काही करेल पण मला एकदा उभं करावे. आज मी आता सगळं काम करते, घर सांभाळते, काम करते, मुलांना सांभाळते, मशीनचं रात्रंदिवस काम पण करते, पण तरीही पायामध्ये पस झाला नाही, पाणी झालं नाही, आणि एकदम चांगले पेन पण होत नाही. खरंच सांगायचं जर म्हटलं तर माझं दुःख आहे ना, मी कुणाला सांगू शकत नव्हते, पण तुमच्या संस्थेने मला मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत आले. आणि खास मी आळंदीवरून तुमचे आभार मानण्यासाठी इथपर्यंत आले. संस्था पण आहे सर, पण काही ठिकाणी संस्था असून सुद्धा कर्मचारी लोक इग्नोर करतात, सगळ्यांचं दुःख नाही समजून घेत. मी खूप भोगले, खूप ठिकाणी विणले, विदर्भामध्ये दिलेलं आहे मला. वाशिमच्या ठिकाणी मला असं सांगितलं होतं, आमची एक शाखा आहे, तुम्ही तिथे जाऊन भेटा. त्या कर्मचारी लोकांना मी भेटले, त्यांनी इग्नोर केलं, माझी ऐकून तर घेतलंच नाही कुठली गोष्ट. पण असं कितीक लोक तुमच्यासारखे येतात, आम्ही कुणाकुणाचं ऐकायचं, कुणाकुणाला मदत करायची, असं घेतलं, असं ऐकून त्यांनी हे केलं. मला कुठली मदत तर भेटलीच नाही, पण समाधानकारक पण त्यांचं असं हे नाही भेटलं मला. त्याच्यासाठी प्रत्येक लोक कर्मचारी सारखे नसतात. तुमची शाखा आहे मदत करणारी, पण तुम्ही पण प्रयत्न केले. कर्मचारी लोक जर तुम्ही तुमच्याकडे एखादा पेशंट आलाय, तुम्हाला जीव तोडून सांगतोय त्याचं दुःख, तुम्ही जर त्याचं दुःख समजूनच नाही घेतलं, शाखेपर्यंत पोहोचवलंच नाही, तर काय ती शाखा तर करणार आहे. शाखा मदत करते, पण कर्मचारी लोकच त्यांच्यापर्यंत त्यांची वेदना जाऊ देत नाहीये, तर काय करणार आहे ना. तर म्हणून मला अभिमान वाटतो की संस्थेचा तर आहेच आहे अभिमान, कर्मचारी लोकांचा आहे. त्यांनी माझं दुःख जाणून घेतलं, माझे काय जे त्रास आहेत तो त्यांनी समजून घेतला. वारंवार मला फोन केला, ताई तुला कसं वाटतंय, बरं वाटतंय का, फरक पडला का, तुला पैशांनी मदत मिळाली तर मग तू बरी आहेस का आता. असं कोणीही करू शकत नाही. माझ्या अक्षरशः अंगारा शहार येतोय मला. मॅडमचा फोन आला की वाटायचं आपले नातेवाईक एक वेळेस विचारत नाही, पण यांचं काही नातं नसून सुद्धा आपली विचारपूस करतात की आहे आपलं कोणीतरी, नाही का.